महिला सबलीकरण आणि महिला सक्षमीकरणाच्या अंगाने जर बघायला गेलं तर ग्रामपंचायतीकडे कोणत्याही कामासाठी महिला ज्या पद्धतीने हिचकिचाट असायची तर ती आता नसते. महिलांच्या मनामध्ये ग्रामपंचायतची प्रतिमा नक्कीच उंचावलेली आहे. त्यामुळे महिलांचं ग्रामपंचायतकडे जो विश्वास आहे तो मधल्या काळात वाढलाय आणि त्या विश्वासाची परिपूर्तता म्हणून आपण ग्रामपंचायत तर्फे उमेद आणि मावीम या दोन्ही बचत गटांना आपण 2 वेगवेगळे स्वतंत्र हॉल दिलेले. एक सोसायटीच्या वरती जो दिलेला आहे तो मावीमसाठी दिलाय. हे 2 हॉल आपण दिलेले आहेत महिलांसाठी. तर त्यातला पहिला जो हॉल आहे तो डेअरीच्या वरती दिलेला आहे, तो उमेदसाठी दिलेला आहे आणि सोसायटीच्या वरचा जो मावीमच्या महिलांसाठी दिलेला आहे. तर या गेल्या 3 वर्षात महिलांसाठी विविध CSR ग्रामपंचायतच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उद्योग आणि रोजगार प्रशिक्षणाचे उपक्रम सुद्धा आपण राबवलेले आहेत. महिलांसाठी महिला आणि बालिकांच्या आरोग्य तपासणीचे आपण उपक्रम मधल्या काळात राबवलेले आहेत. मधल्या काळात तुम्हाला जर माहित असेल तर युवतींसाठी सुद्धा आरोग्य मार्गदर्शन आपण शिबिर आयोजित केलं होतं. अभ्यास दौऱ्यांसाठी सुद्धा ग्रामपंचायततर्फे वाहनं दिली जातात, महिला तिकडे जातात. तुम्हाला आठवत असेल तर पंचमहाभूत लोकोत्सवासाठी महिलांना ग्रामपंचायतीच्या खर्चाने जवळजवळ 300 पेक्षा जास्त महिला या गावातल्या कनेरी मठावरती आपल्या ग्रामपंचायतीच्या खर्चाने गेल्या होत्या. आणि आता सध्या महिला कुठेही कोणत्याही प्रशिक्षणासाठी जात असतील तर महिलांसाठी आपण ग्रामपंचायततर्फे वाहनं देऊ करतोय. ही महिलांना आपण दिलेली सुलभता आहे. त्यानंतर दिव्यांगांच्या बाबतीत जर तुम्हाला सगळं माहिती आहे तर दिव्यांगांना साधारण 19,656 रुपये ही विक्रमी रक्कम ग्रामपंचायत कळमगिरी यंदा उत्पन्न वाढीमुळे दिलेली आहे. तर दिव्यांगांचा सन्मानही आपण त्या दरम्यान केला. आणि दिव्यांगांचे नेते जे प्रहार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते बच्चू कडू यांच्या मार्फत सुद्धा माझं फोनवरून त्या बाबतीत कौतुक झालं.